नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्केट पडत असताना तुम्ही कुठे गुंतवणूक करायला पाहिजे। जर मी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तीही स्टॉक मार्केटमध्ये, तर इथे तुमचा फायदा होऊ शकतो। हो, नक्कीच होऊ शकतो आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफ सहित दाखवणार आहे। व्हिडिओकडे पूर्णपणे जाण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। त्यासाठी काय करायचंय, त्यासाठी यूट्यूबवर टाइप करायचं आहे युवे मराठी। यूट्यूबवर टाइप करायचं आहे युवे मराठी। तुम्हाला या चॅनलशी रिलेटेड खूप चांगले व्हिडिओ, जे की तुम्हाला सध्याच्या मार्केट कंडिशन मध्ये अतिशय उत्तम आहे असे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। सोबतच ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग, सोबतच इक्विटी ट्रेडिंगची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर चला वळूया की मार्केट जेव्हा डाऊन जाते, मार्केट जेव्हा खाली जाते, आपली इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठे असायला पाहिजे हे करण्यासाठी मी काय केलेलं आहे, मी ओपन केलेला आहे निफ्टीचा चार्ट। निफ्टीचा चार्ट का ओपन केलेला आहे, निफ्टीचा चार्ट मी 1 डे डेली फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी की निफ्टी कशा प्रकारे खाली पडते आणि मी जी इन्व्हेस्टमेंट सांगणार आहे ती इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे वरती जात आहे। ओके, तर या ठिकाणी आपण 1 डेचा टाइम फ्रेम घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही खाली महिने दिलेले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर। सध्याची कंडिशन काय चालू आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणापासून आता हा दिवस कुठला आहे, हा दिवस आहे 21/8/2025। ओके, 21/8/2025 पासून मार्केट खाली पडत चाललेले। मार्केट खाली पडतंय म्हणजे निफ्टी 50 खाली पडते। मी आणखी झूम करून घेतो याला। ओके, या ठिकाणी बघा खालच्या साईडला या ठिकाणी जर तुम्ही चेक कराल तर इथे डेट येते 21/8/2025। ही लाल कॅन्डल काय दाखवते, लाल कॅन्डल दाखवते की मार्केट खाली पडले आणि इथून मार्केट कंटिन्युअसली खाली पडत आहे। ओके, आणि पुन्हा चढलंय, परंतु हे याच्यावरती गेलेलं आहे का, नाही गेलेलं आहे। तर मार्केट 21/8/2025 पासून खाली पडलेलं आहे म्हणजे आपले शेअर डाऊन झालेले आहे, आपली गुंतवणूक निगेटिव्ह मध्ये गेलेले आहे। परंतु अशी काही एक गुंतवणूक आहे की त्या गुंतवणुकीने इथपासूनच, या पॉइंट पासूनच एकदम पॉझिटिव्ह पोझिशन घेतलेली आहे आणि सध्याच्या कंडिशन मध्ये सुद्धा ती पॉझिटिव्ह कंडिशनला आहे। मित्रांनो, चला रिव्हील करतो। रिव्हील करण्यापूर्वी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, लाईकचं बटन सुद्धा नक्की दाबा। व्हिडिओ आमचे आवडत असेल तर एक चांगली कमेंट बॉक्समध्ये टाका। सोन्याचं म्हणजे गोल्ड आणि शेअर मार्केटचं इन्व्हर्सली प्रपोर्शन असतं। म्हणजे कसं की ज्या वेळेस शेअर मार्केट पडतो त्यावेळेस सोनं चढत असतं किंवा डॉलर चढत असतो। ओके, हे दोन्ही सोनं आणि डॉलर एकाच तराजूत। आणि रिव्हर्सली काय आहे, निफ्टी 50। निफ्टी 50 जेव्हा पडेल डॉलर आणि सोनं चढणार असणार आहे। आता तुम्ही म्हणाल कमोडिटी सेगमेंट मध्ये मला मग सोनं घेऊन ठेवलेलं चालेल का? हो, ते पण चालेल, परंतु कमोडिटी सेगमेंट मध्ये सोनं घेण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे लागणार आहे। तसे पैसे या ठिकाणी लागणार नाही। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे गोल्ड ETF। काय, गोल्ड ETF। आणि एका गोल्ड ETF ची किंमत किती चालू आहे सध्या, फक्त 107 रुपये। गोल्ड ETF ची किंमत सध्या चालू आहे फक्त 107 रुपये। आता तुम्हाला एक मी डेट विचारतो, आपण निफ्टी 50 ची कुठली डेट बघितली होती, निफ्टी 50 ची कुठली डेट बघितली होती बघा। इथं काय आहे, इथे निफ्टी 50 21/8/2025 बरोबर, ही निफ्टी 50 आहे डेली टाइम फ्रेम मध्ये। आणि या ठिकाणी आहे गोल्ड ETF ज्याची हायेस्ट किंमत आहे 107 रुपये बरोबर। आणि आपण त्याची तारीख बघतोय, जशी निफ्टी 50 ची 21/8 बघितली होती ना, आता इथं 18/8 ठीक आहे, 19/8 आणि ही या ठिकाणी बघा 20/8। पुढे जाऊया 21/8। तर 21/8 ला जो 96 रुपयाला गोल्ड ETF होता तो कंटिन्युअसली वाढून जातोय जवळपास 107 रुपयाला। म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत 96 ते 107 रुपये जवळपास 12 रुपयाचा प्रॉफिट होतोय। 12 रुपयाचा प्रॉफिट होतोय मित्रांनो, हा 12% पेक्षा पण जास्त प्रॉफिट आहे, 15 ते 18%चा प्रॉफिट आहे जर तुम्ही 96 वर खरेदी करत असाल तर, किंवा खरेदी केली असेल तर। ज्या वेळेस
मार्केट डाऊन जातं त्या वेळेस गोल्ड ETF वाढत जातो. आणखी एक गोष्ट की गोल्ड ETF मध्येच का इन्व्हेस्ट करायचं, याच्यासाठी इन्व्हेस्ट करा की हे मार्केटशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. दुसरी गोष्ट ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. गोल्ड घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसेल काही हरकत नाही, परंतु तुम्ही गोल्ड ETF इझिली घेऊ शकता. इझिली कुठून घेऊ शकता? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुमच्याकडे ऑलरेडी कुठलंही डीमॅट अकाउंट असेल तरी तुम्ही ते डीमॅट अकाउंट काढू शकता. अपस्टॉकचे जे डीमॅट अकाउंट आहे अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगलं आहे. सोबतच या डीमॅट अकाउंटनी तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे. काय फॅसिलिटी आहे? अगदी 999 म्हणजे जवळपास 1000 रुपयात 3 महिन्याकरता तुम्हाला 50च्या आसपास कोर्सेस मिळणार आहे शिकण्यासाठी. तुम्ही जर नवीन असाल, जुने जरी असाल, तुम्हाला माहिती नसेल तर यात ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्स आहे, यात इक्विटीचे कोर्स आहे, यात फंडामेंटलचे कोर्स आहे, यात अल्गो ट्रेडिंगचे कोर्स आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते कोर्सेस बघू शकता, लॉग इन करू शकता. अपस्टॉकचं अकाउंट नसेल तर ते अकाउंट सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ETF मध्ये, गोल्ड ETF मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या पोर्टफोलिओसाठी चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल, सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.